प्रॅक्टिस सेट 3.2 त्यामधला फर्स्ट क्वेश्चन, राईट द करेक्ट नंबर्स इन द गिवन बॉक्सेस फ्रॉम द फॉलोइंग AP. आपल्याला काही AP दिलेले, काही अरिथमॅटिक प्रोग्रेशन सिक्वेन्सेस दिलेले आहे, तर त्यामध्ये आपल्याला ते सिक्वेन्सेस चेक करून इथे करस्पॉन्डिंग नंबर्स काय असणार ते नंबर्स त्या बॉक्सेसमध्ये लिहायचे आहे. सो फर्स्ट सिक्वेन्स जर बघितलं, फर्स्ट AP बघितलं तर काय दिलेले आहे नंबर्स 1, 8, 15, 22. दिस इज ॲन AP. ओके, आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन विचारली आहे. हिअर एची व्हॅल्यू काय असणार आहे. ए म्हणजे काय असतं, ए इज फर्स्ट टर्म. सिक्वेन्सच्या फर्स्ट पोझिशनला कोणता नंबर आहे 1, दॅट मीन्स ए इज इक्वल टू 1. त्यानंतर T1 विचारला आहे, T2 विचारला आहे आणि T3 या 3 व्हॅल्यूज विचारला आहे. फर्स्ट टर्म कोणती आहे, फर्स्ट पोझिशनला जो नंबर आहे दॅट विल बी T1 और 8. त्यामुळे T1ची व्हॅल्यू असणार आहे 1, T2 इज 8, T3 इज 15. ओके, 3 टर्म्स विचारले आहे. त्यानंतर नेक्स्ट T2 मायनस T1 म्हणजे 8 मायनस 1 दॅट इज इक्वल टू 7. देन T3 मायनस T2 that is equal to 15 minus 8 that is equal to 7. हे सगळे बॉक्सेस आपल्याला फिल करायचे आहे. ओके, अँड देअरफॉर D इज इक्वल टू, दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्ममध्ये असणार डिफरन्स म्हणजेच काय कॉमन डिफरन्स, त्यामुळे ते Dची व्हॅल्यू काय असणार, D इज इक्वल टू 7. ओके, आपल्याला फक्त सिक्वेन्स किंवा अरिथमॅटिक प्रोग्रेशन जे दिलेलं आहे ते रीड करायचं आणि त्याच्यावर काय काय विचारलं आहे त्या फक्त व्हॅल्यूज इथे बॉक्सेसमध्ये लिहायच्या आहे. सेकंड सिक्वेन्स, सेकंड AP 3, 6, 9, 12 डॅश डॅश. हिअर T1, T2, T3, T4 अशा 4 टर्म्स विचारला आहे आपल्याला. सो T1 इज इक्वल टू 3, T2 इज इक्वल टू 6. T1, T2 म्हणजे काय फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म. T1 इज 3, T2 इज 6, T3 इज 9 and then T4 is 12. ओके, त्यानंतर विचारलं आहे T2 मायनस T1 म्हणजे ह्या दोन टर्म्समध्ये असणारा डिफरन्स 6 मायनस 3 दॅट इज इक्वल टू 3. नेक्स्ट इज T3 मायनस T2 म्हणजे 9 मायनस 6 दॅट इज इक्वल टू 3. दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्ममध्ये असणारा डिफरन्स जो आहे तो डिफरन्स असतो स्मॉल d दॅट इज कॉमन डिफरन्स, त्यामुळे इथे D आपण लिहू शकतो D इज इक्वल टू 3. नाव थर्डसाठी -3, -8, -13, -18 असे नंबर्स दिलेले आहेत. दिस ऑल नंबर्स आर इन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. -3, -8, -13, -18 डॅश डॅश डॅश. हिअर T3 म्हणजे काय थर्ड टर्म म्हणजे 1, 2, 3 थर्ड पोझिशनला असणारा नंबर, त्यामुळे T3ची व्हॅल्यू काय असणार आहे -30. नेक्स्ट T2 म्हणजे काय सेकंड टर्म, ती टर्म असणार आहे -8. देन T4 म्हणजे फोर्थ पोझिशनला 1, 2, 3, 4 दॅट इज इक्वल टू -18. -13, -8, -18. त्यानंतर विचारलं आहे T1 म्हणजे फर्स्ट टर्म इज -3. T2 मायनस T1, नेक्स्ट लाईन T2 मायनस T1 म्हणजे -8 -3. सो -8 प्लस 3 म्हणजे काय असणार आहे -5. ओके, देन T3 मायनस T2 थर्ड मायनस सेकंड, सो -13 -8 -13 प्लस 8 म्हणजे डिफरन्स असणार आहे -5. त्यामुळे इथे आपण लिहू शकतो देअरफॉर नेक्स्ट विचारला व्हॅल्यू ऑफ ए आणि व्हॅल्यू ऑफ डी. ए म्हणजे काय असतं, ए इज T1 दॅट इज फर्स्ट टर्म, त्यामुळे ए असणार आहे -3 आणि त्यानंतर डी असणार आहे कॉमन डिफरन्स that is equal to -5. Now fourth is 70, 60, 50, 40. 10 नंबर कमी होतोय. डिक्रीजिंग API असं आपण बोलू शकतो. सो फोर्थसाठी फर्स्ट टर्म काय असणार आहे, फोर्थ T1 दॅट इज इक्वल टू फर्स्ट टर्म, फर्स्ट पोझिशनला असणारा नंबर दॅट इज 70. T2 सेकंड पोझिशनला असणारा नंबर 60. T3 थर्ड पोझिशनला असणारा नंबर आहे 50. ओके, त्यानंतर विचारलं ए म्हणजे काय टर्म 1 फर्स्ट टर्म दॅट इज इक्वल टू 70. आणि त्यानंतर डी म्हणजे काय असतो, डी असतो कॉमन डिफरन्स दोन कॉन्सिक्युटिव्ह नंबरमधला, त्यामुळे आपण डीला असं लिहू शकतो T2 मायनस T1. सो T2 मायनस T1 म्हणजे 60 मायनस 70, सो दॅट इज इक्वल टू -10. कॉमन डिफरन्सची व्हॅल्यू आली -10. दुसरे कोणतेही दोन टर्म तुम्ही इथे दाखवू शकता.
म्हणजे तुम्ही T3 मायनस T2 सुद्धा दाखवू शकता. सो 50 मायनस 60, 50 मायनस 60 म्हणजे -10. और इथे आपल्याला कॉमन डिफरन्स निगेटिव्ह मिळतो. आपण बघितलं कॉमन डिफरन्स पॉझिटिव्ह असू शकतो, 0 असू शकतो किंवा निगेटिव्ह असू शकतो. इथे आपल्याला निगेटिव्ह कॉमन डिफरन्स मिळतो. त्यामुळे मी बोलली की हा जो सिक्वेन्स आहे किंवा ही जी एपी आहे ही डिक्रीजिंग एपी आहे. नंबर जे आहे ते कमी कमी होत जाते कारण कॉमन डिफरन्स निगेटिव्ह आहे. ओके, नेक्स्ट 5th. सेकंड क्वेश्चन. आय थिंक 4च क्वेश्चन होते फर्स्टमध्ये. डिसाइड वेदर फॉलोइंग सिक्वेन्स इज अन एपी. आपल्याला हा सिक्वेन्स दिलेला आहे, हा एपी आहे की नाही ते आपल्याला व्हेरीफाय करायचं किंवा डिसाईड करायचं आहे. इफ सो, जर असेल एपी असेल तर फाइंड 20th टर्म ऑफ द प्रोग्रेशन. तर ह्या प्रोग्रेशनची 20th टर्म काय असणार ते आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, क्वेश्चन क्लिअर आहे. सगळ्यात आधी व्हेरीफाय करायचं दिलेला सिक्वेन्स एपी आहे की नाही. जर एपीची कंडिशन सॅटिस्फाय केली तर मग आपल्याला ह्या सिक्वेन्समध्ये 20th टर्म काय असणार ते फाइंड आउट करायचे आहे. ओके, तर सगळ्यात आधी आपण चेक करूया एपी आहे की नाही. एपी आहे की नाही, त्यामुळे आपण एपी आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण काय बेसिक क्रायटेरिया यूज करून 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबरमध्ये असणार डिफरन्स किंवा कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट पाहिजे. जर ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर हा सिक्वेन्स एपी असणार आहे. सिक्वेन्सेस -12, -5, 2, 9, 16, 23, 30 डॅश डॅश डॅश. ओके, या सिक्वेन्समध्ये T1 आहे. T1 फर्स्ट टर्म दॅट इज इक्वल टू ए, दॅट इज इक्वल टू -12. फर्स्ट टर्म -12 आहे. कॉमन डिफरन्स जर आपण बघितला, कॉमन डिफरन्स म्हणजे 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबरमध्ये असणारा फरक किंवा डिफरन्स. सो T2 मायनस T1, -5 + 12, तर हा डिफरन्स आला 7. ओके, आता आपण पुढचे 2 नंबर कन्सिडर करू. कोणते? सपोज हे 2 नंबर 9 - 2 दॅट इज इक्वल टू 7. त्यानंतर हे 2 नंबर कन्सिडर करूया. 30 - 23 दॅट इज इक्वल टू 7. ओके, कॉमन डिफरन्स घेताना आपण नेहमी T2 मायनस T1 करतो इथे. ठीक आहे, सेकंड टर्ममधून फर्स्ट टर्म मायनस करतो, थर्ड टर्ममधून सेकंड टर्म मायनस करतो. सो कॉमन डिफरन्स प्रत्येक ठिकाणी 7 येतोय. हियर डिफरन्स बिटवीन 2 consecutive terms is same or constant. म्हणजे D is constant. कॉमन डिफरन्स जो आहे तो कॉन्स्टंट आहे. अँड दिस इम्प्लाइज कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट आहे. याच्यामुळे आपण लिहू शकतो गिवन सिक्वेन्स इज अन एपी. हा सिक्वेन्स काय आहे? एपी आहे. ओके, आता एपी आहे तर आपल्याला सेकंड पार्ट विचारलं होतं की 20th टर्म कोणती असणार आहे. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड, फोर्थ, 5th, 6th, 7th. तर अशा पद्धतीने इथे 20th पोझिशनला कोणती टर्म येणार ती आपल्याला फाइंड करायची आहे. तर यासाठी आपल्याला काय करावं लागणार आपलं असं 1 by 1 नंबर चेक नाही करायचा. आपल्याकडे आता एक फॉर्म्युला आहे जो आपण लर्न केलेला आहे. सो फॉर्म्युला आहे nth टर्म ऑफ एपी Tn इज इक्वल टू फर्स्ट टर्म असते, ॲडिशन असते, डी असतो इथे आणि इथे काय असते a + n - 1 × d. ओके, आपण बघितलं होतं की आपण एपीमध्ये फर्स्ट टर्म असते a, सेकंड टर्म असते a + d. दिस इज T1, T2. T3 असते a + 2d. T4 टर्म असते a + 3d. तर इथे जर बघितला हा जो नंबर असतो इथे 0d असेल. ठीक आहे, ए म्हणजे काय a + 0d. हा जो नंबर असतो त्याच्यामधून 1 मायनस करून तो जो नंबर असेल तो डीला मल्टिप्लाय करतोय. 2 आहे तर इथे 1d, 3 आहे तर 2d, 4 आहे तर 3d. म्हणजे इथे जो नंबर आहे त्याच्यापेक्षा 1 कमी नंबर इथे असणार आहे. त्याच लॉजिकनी Tn आहे त्यामुळे इथे डीला मल्टिप्लाय कशाने करायचं आपल्याला n - 1 नंबरने मल्टिप्लाय करायचा. इवन हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह सुद्धा केलेला आहे. सो Tn इज इक्वल टू a + n - 1 × d. यामध्ये आपल्याला a आणि d ची व्हॅल्यू माहीत आहे. n इज इक्वल टू 20 कारण आपल्याला 20th टर्म फाइंड करायचे. देअरफॉर T20 इज इक्वल टू a इज -12 + n - 1 × d इज 7. -12 + 19 × 7 याचा प्रॉडक्ट फाइंड करायचा, तो -12 मध्ये ॲड करायचा आणि -12 म्हणजे हे असणार आहे 121. सो 20th टर्म काय आहे 121. ओके फाईन. तर आपल्याला 20th टर्म फाइंड करायची त्यामुळे आपण एंडला लिहू शकतो गिवन सिक्वेन्स इज इन एपी अँड 20th टर्म ऑफ दिस एपी इज 121. नाव नेक्स्ट क्वेश्चन थर्ड. गिवन अरिथमॅटिक प्रोग्रेशन 12, 16, 20, 24 एक एपी दिलेला आहे. 12, 16, 20, 24 या टर्म्स आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर या अरिथमॅटिक प्रोग्रेशनसाठी फर्स्ट टर्म आहे. फर्स्ट पोझिशनला जो नंबर आहे दॅट इज फर्स्ट टर्म म्हणजे एची व्हॅल्यू आहे 12. कॉमन डिफरन्स किती आहे
जर दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स बघितले, नंबर्स बघितले, ते 4 इन्क्रीज होतं. म्हणजे कॉमन डिफरन्स किती असणार आहे? 16 - 12, 20 - 16, 24 - 20, म्हणजे 4 हा कॉमन डिफरन्स असणार आहे. स्मॉल डी ची व्हॅल्यू सुद्धा लगेच आपल्याला क्वेश्चन स्टेटमेंट रीड करता करता समजलेली आहे. फाइंड 24 टर्म ऑफ दिस प्रोग्रेशन. तर आपल्याला काय करायचं? फक्त 24 टर्म फाइंड करायची आहे. ओके, क्वेश्चन क्लिअर आहे? सो AP 12, 16, 20, 24 dash dash dash, this is an AP, and therefore first term T1, first term म्हणजे A, that is equal to 12. कॉमन डिफरन्स काय असणार आहे? T2 minus T1 that is equal to 4. और असं आपण लिहू शकतो 24 - 20 म्हणजे T4 minus T3 सुद्धा चेक करू शकतो, that is equal to 4. and therefore A is equal to 12 ही एक व्हॅल्यू आपल्याला मिळाली आणि कॉमन डिफरन्सची व्हॅल्यू मिळाली आहे 4. आपल्याला फाइंड करायची 24th टर्म, म्हणजे ह्या सिक्वेन्समध्ये 24 पोझिशनला कोणता नंबर असणार ते आपल्याला फाइंड करायचं आहे. त्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करणार. वी नो Tn इज इक्वल टू A + n - 1 इंटू D. n फाइंड करतो तर इथे D ला कशाने मल्टिप्लाय करायचं? n - 1 ने मल्टिप्लाय करायचं. दिस इज द फॉर्म्युला. आपल्याला फाइंड करायचं आहे 24. सो A + 24 - 1 इंटू D, किंवा आपण असं लिहू शकतो T24 इज इक्वल टू A + एकनी कमी नंबर म्हणजे 23D. आता यामध्ये फक्त आपल्याला व्हॅल्यू पुट करायची. सो दॅट इज इक्वल टू A 12 + 23 इंटू 4, 12 + 92, 92 + 12 4, 104. त्यामुळे 24 टर्म आपल्याला प्रोग्रेशनची मिळाली 104. हेन्स 24 टर्म ऑफ दिस AP इज 104. क्वेश्चन नंबर 4. फाइंड द 19 टर्म ऑफ द फॉलोइंग AP. APची 19 टर्म आपल्याला फाइंड करायची. म्हणजे या सिक्वेन्समध्ये 19 पोझिशनला कोणता नंबर असणार तो आपल्याला फाइंड करायचा आहे. स्ट्रेट अवे आपल्याला इथे काय करायचं? आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागणार. फॉर्म्युला फॉर nth टर्म Tn इज इक्वल टू A + n - 1 इंटू D. आपल्याला टर्म फाइंड करायची 19, म्हणजे nची व्हॅल्यू किती आहे? 19. तर 19 ही व्हॅल्यू तिथे पुट करायची. दिलेल्या सिक्वेन्सवरून आपल्याला A आणि D ची व्हॅल्यू नोट डाऊन करायची आहे आणि त्यानंतर या सगळ्या व्हॅल्यूचा यूज करून आपण T19 फाइंड करू शकतो. सो सिक्वेन्स इज 7, 13, 19, 25 AP. दिस इज एन AP. फर्स्ट टर्म A म्हणजे फर्स्ट टर्म, दॅट इज टर्म ॲट फर्स्ट पोझिशन T1 इज 7. ओके. देन कॉमन डिफरन्स म्हणजे दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्ममध्ये असणारा डिफरन्स. सो T2 - T1 आपण करू शकतो. दिस इज T1, T2, T3, T4. कोणत्याही दोन टर्ममध्ये असणारा डिफरन्स आपल्याला फाइंड करायचा, कारण ऑलरेडी त्यांनी सांगितलं आहे की दिस इज एन AP. त्यामुळे दोन टर्ममध्ये असणारा डिफरन्स नेहमी सारखाच असणार. त्यामुळे कोणतेही दोन टर्म कन्सिडर करा. आपण कन्सिडर करतो T2 - T1, 13 - 7. तर हा डिफरन्स असणार आहे 6. म्हणजे D ची व्हॅल्यू किती झाली? 6. देअरफॉर D इज इक्वल टू 6 आणि इथे A इज इक्वल टू 7. ओके. आता आपल्याला फाइंड करायचं nth टर्म. त्यामुळे आपण फॉर्म्युला लिहिणार. Tn इज इक्वल टू A + n - 1 इंटू D. पुट n इज इक्वल टू 19 and therefore T19 is equal to A is 7 plus n is 19 minus 1 into D is 6. So 7 plus 18 into 6. 7 plus 108. So 115. म्हणजे 19 टर्म किती आली? 150. क्वेश्चन नंबर 5. फाइंड द 27 टर्म ऑफ फॉलोइंग AP. अगेन एक AP दिलेला आहे, त्याच्यात 27 टर्म काय ते आपल्याला फाइंड करायचे आहे. त्यामुळे आपल्याला काय n ची व्हॅल्यू समजली, n इज इक्वल टू 27 आहे. A ची व्हॅल्यू आपल्याला आयडेंटिफाय करावं लागणार आहे आणि कॉमन डिफरन्स किती आहे ते सुद्धा फाइंड करावं लागणार आहे. त्याचा यूज करून आपण फॉर्म्युलाच्या हेल्पनी 27 टर्म फाइंड करू शकतो. सो गिवन अरिथमॅटिक प्रोग्रेशन 9, 4, -1, -6, -11 डॅश डॅश डॅश. इथे जर तुम्ही बघितला नंबर कमी होत आहे, ठीक आहे, पॉझिटिव्हपासून सुरू निगेटिव्हकडे जात आहे, नंबर कमी होत आहे, म्हणजे इथे जो कॉमन डिफरन्स आपल्याला मिळणार आहे तो कॉमन डिफरन्स निगेटिव्ह असणार आहे, डिक्रीजिंग AP आहे. सो फर्स्ट टर्म A इज इक्वल टू वॉट? T1. T1 म्हणजे फर्स्ट पोझिशनला कोणता नंबर आहे? 9. म्हणजे A ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 9. नाव कॉमन डिफरन्स म्हणजे कोणत्याही दोन टर्म्समध्ये असणारा डिफरन्स, दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्ममध्ये असणारा डिफरन्स. त्यामुळे D इज इक्वल टू कोणती टर्म आपण घेऊया, कोणते दोन नंबर, सपोज आपण -6 आणि -1 कन्सिडर केले. सो T1, T2, T3 आणि T4. तर आपण घेतोय T4 - T3. कॉमन डिफरन्स आपण नेहमी T4 - T3 किंवा T3 - T2, T2 - T1 ह्या पॅटर्नमध्ये घेतो. सेकंड नंबरमधून फर्स्ट नंबर आपण मायनस करतोय. सो
that is equal to -6 plus 1, common difference is -5, therefore D is equal to -5. A ची व्हॅल्यू मिळाली, D ची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला 27 टर्म फाइंड करायची म्हणून आपण लिहिणं फॉर्म्युला Tn इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू D. T 27 पाहिजे आहे, त्यामुळे इथे असणार A प्लस 27 आहे म्हणजे इथे कोणता नंबर आला पाहिजे 26, दॅट इज 27 - 1 26 D. ओके, यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करणार. A इज 9 प्लस 26 इंटू -5. साईन विसरायचं नाही. 9 - 130 यांचा जर आपण डिफरन्स घेतला सो दॅट विल बी -121. त्यामुळे 27 टर्म आहे. 27 टर्म फॉर गिवन सिक्वेन्स और फॉर गिवन AP इज -1 to 1. ओके, क्वेश्चन नंबर 6, फाइंड हाउ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. आपल्याला काय फाइंड करायचं की किती 3 डिजिट नॅचरल नंबर असे आहे की जे 5 ने डिव्हिजिबल असेल, तो काउंट आपल्याला फाइंड करायचा आहे. तर हा क्वेश्चन अगेन बेस्ट असणार आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये. थोडासा डिफरंट टाईपचा क्वेश्चन आहे आतापर्यंत आपण जेवढे क्वेश्चन सॉल्व्ह केले त्यापासून. तर यामध्ये आपल्याला एपीचा यूज कसा करायचा. सगळ्यात आधी एक क्वेश्चन समजून घ्या. आपल्याला काय सांगितले 3 डिजिट नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर म्हणजे ऑब्व्हियसली नंबर्स 1 पासून पुढे हे जे सगळे नंबर्स असतात याला आपण नॅचरल नंबर बोलतो. 3 डिजिट म्हणजे यामध्ये नंबर्समध्ये 3 डिजिट पाहिजे. तर असे किती 3 डिजिट नंबर आहे की जे 5 ने डिव्हिजिबल आहे, तो काउंट आपल्याला फाइंड करायचा आहे. आता 3 डिजिट नंबरचा विचार केला तर 3 डिजिट नंबर कुठून सुरुवात होता. 3 डिजिट नंबर सुरू होतील 100 पासून. करेक्ट. 99 हा 2 डिजिट नंबर आहे. त्याच्यानंतर पुढचा नंबर येतो 100. 100 मध्ये किती डिजिट आहे 1 2 3 म्हणजे स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर कोणता आला 100. ओके, तर 100 पासून मॅक्झिमम 3 डिजिट नंबर कोणता असणार आहे 999. करेक्ट. 100 लोएस्ट असणार आहे, मॅक्झिमम 999 कारण त्याच्यानंतर येणार 1000 म्हणजे तो 4 डिजिट नंबर होणार आहे. तर 100 to 999 ह्या नंबर्समध्ये, ह्या नॅचरल नंबरमध्ये, ह्या 3 डिजिट नॅचरल नंबरमध्ये असे किती नंबर्स आहे की जे 5 ने डिव्हिजिबल आहे, तो ते आपल्याला फाइंड करायचे. आता जर इथे आपल्याला AP माहीत नसतं, अरिथमॅटिक प्रोग्रेशन माहीत नसतं, तर आपण काय केलं असतं, आपण 1 by 1 चेक केलं असतं. फॉर एक्झाम्पल फर्स्ट नंबर आहे 100. ओके, 100 इज डिव्हिजिबल बाय 5. त्यानंतर आपण बघितलं असतं 102 103 104 105. नेक्स्ट येतो 105. नेक्स्ट येतो 110. नंतर 115. असं करत 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 आपण 999 पर्यंत पोहोचलो असतो. इथे कोणते नंबर्स येतात तर 999 तर ऑब्व्हियसली 5 ने डिव्हिजिबल नाही आहे, त्यामुळे त्याच्यावरचा नंबर कोणता असणार आहे 995. तर आपण 100 to 995 असं 1 by 1 नंबर चेक केले असते आणि मग ते काउंट केले असते आणि मग याचा आन्सर लिहिलं असतं. बट एवढी लेंथी प्रोसिजर करायची गरज नाही. इथे आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा यूज करू शकतो. तो यूज कसा होणार आहे ते आपण बघूया. सो सगळ्यात आधी आपल्याला 3 डिजिट नंबर लिहावे लागणार आहे विच आर डिव्हिजिबल बाय 5. सो 3 डिजिट नॅचरल नंबर्स कोणते असणार 100 101 102 अप टू 999. ओके, हे झाले 3 डिजिट नॅचरल नंबर. आता यामध्ये आपण असं लिहू शकतो 3 डिजिट नॅचरल नंबर्स विच आर divisible by 5, which are divisible by 5. and तर हे नंबर्स कोणते असणार आहे. फर्स्ट नंबर असणार आहे 100, सेकंड नंबर असणार आहे 105. मधला नंबर आपण मेन्शन करण्याची गरज नाही. लास्ट नंबर कोणता असणार आहे 999 नॉट डिव्हिजिबल बाय 5. 998 997 996 995 995 कारण एंडला 5 येतो म्हणजे हा नंबर 5 ने डिव्हिजिबल असणार आहे. सो एंडचा नंबर असणार आहे 995. ओके, आता हे जर नंबर्स आपण चेक केले सो सिक्वेन्स आपल्याला काय मिळतोय. सिक्वेन्स आपल्याला मिळतो 100 105 अप टू 995. यामध्ये डिव्हिजिबल बाय 5 आहे. नंबर्स कसे 100 105 110 150. या प्रत्येक नंबरमध्ये एक कॉमन डिफरन्स आहे. कॉमन डिफरन्स आहे 5चा कारण दिस नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. त्यामुळे ऑब्व्हियसली ते 5 + 5 + 5 + 5 करूनच नंबरची सिरीज पुढे स्टार्ट, नंबरचा सिक्वेन्स पुढे स्टार्ट होते. त्यामुळे याच्यामध्ये असणारा डिफरन्स असणार आहे कॉमन डिफरन्स असणार आहे कॉन्स्टंट. कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट आहे म्हणजेच हा सिक्वेन्स काय झाला, हा सिक्वेन्स झाला AP. आता AP एकदा आपण डिक्लेअर केलं मग त्यानंतर आपण AP साठी जे फॉर्म्युले आहे त्याचा यूज करून आपण किती नंबर ऑफ टर्म्स आहे ते इझिली फाइंड करू शकतो. ओके, सो सिक्वेन्स इज दिस. समजतंय ना काय आपण करतोय ते. दिस इज सिक्वेन्स. हियर D इज इक्वल टू 105 - 100. इथे अजून एक टर्म आपण लिहूया 110. दॅट इज इक्वल टू 5.
110 minus 105 that is equal to 5. Therefore common difference is equal to constant, म्हणजे d ची व्हॅल्यू आहे constant and therefore this is an AP. AP आहे, फर्स्ट टर्म आहे 100 आणि कॉमन डिफरन्स आहे 5. AP आहे एवढं तर आता आपण डिक्लेअर केलं. आता पुढे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला फाइंड करायचं आहे किती नंबर्स असे आहे, म्हणजे 100 105 नंतर किती असे किती पोझिशन्स आहे, किती नंबर्स आहे, म्हणजे आपल्याला किती नंबर्स आहे म्हणजे आपल्याला एन ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. कसली व्हॅल्यू फाइंड करायची, एन ची व्हॅल्यू. तर एन ची व्हॅल्यू आपण कशी फाइंड करणार, एन ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. हा फॉर्म्युला आपण कसा यूज करणार, ए ची व्हॅल्यू माहीत आहे, डी ची व्हॅल्यू माहिती आहे. यामध्ये आपण Tn ही टर्म कन्सिडर करू शकतो 995, कारण 995 लास्ट नंबर असणार आहे. त्यामुळे लास्ट नंबर जो लास्ट काउंट आपल्याला फाइंड करायचा, टोटल किती नंबर्स आहे लास्ट काउंट आपल्याला फाइंड करायचं आहे. ते लास्ट काउंट असणार आहे टोटल किती नंबर्स त्या सिक्वेन्समध्ये आहे. त्यामुळे आपण Tn ची व्हॅल्यू इथे पुट करणार 995. देअरफॉर 995 इज इक्वल टू 100 प्लस n मायनस 1 इंटू डी 5. ओके, सो दॅट इज इक्वल टू 100 प्लस 5n मायनस 5, 95 प्लस 5n इज इक्वल टू 995. तर आपण यांची सबट्रॅक्शन करूया. 995 मायनस 95, तर ही टर्म असणार आहे 900 इज इक्वल टू 5n. त्यामुळे n किती असणार आहे 900/5. दिस इम्प्लाइज इज इक्वल टू 180. याचा अर्थ काय, 995 ही टर्म 180 ह्या पोझिशनला आहे, म्हणजे एवढे टोटल टर्म्स किती असणार, टोटल टर्म्स असणार आहे 180. त्यामुळे एंडला तुम्ही लिहू शकता देअर आर 180 3 डिजिट नॅचरल नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 5. ओके, क्वेश्चन नंबर 7. द 11th टर्म अँड 21st टर्म ऑफ AP आर 16 and 29 रिस्पेक्टिव्हली. दिलेल्या APची 11th टर्म कोणती आहे, 21st टर्म कोणती आहे ती दिलेली आहे. देन फाइंड 41st टर्म ऑफ दॅट AP. तर त्या APची 41st टर्म कोणती असणार ते आपल्याला फाइंड करायचं आहे. आपल्याला APची फर्स्ट टर्म माहीत नाही, AP माहिती नाही, त्यामध्ये असणारा कॉमन डिफरन्स सुद्धा माहिती नाही. आपल्याला फक्त दोन कंडिशन दिलेले आहे, 11th टर्म कोणती आहे आणि 21st टर्म कोणती आहे. या दोन कंडिशनचा यूज करून आपण AP सगळ्यात आधी फॉर्म करणार आहोत, म्हणजे आपण A फाइंड करणार आहोत, D फाइंड करणार आहोत आणि त्यानंतर त्याचा यूज करून आपल्याला AP फॉर्म करायची आणि त्या APची 41st टर्म कोणती आहे ते फाइंड आउट करायचं आहे. सो व्हॉट इज गिवन फॉर AP 11th टर्म म्हणजे T11 इज इक्वल टू 16. 21st टर्म म्हणजे T21 दॅट इज इक्वल टू 29. ओके, फाइंड काय करायचं आपल्याला, T41 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. तर सगळ्यात आधी AP साठी आपल्याला माहिती आहे Tnचा फॉर्म्युला काय असतो, n टर्म इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. ओके, आणि त्यामुळे आपण जर इथे n ची व्हॅल्यू आपण 11 पुट केली आणि n ची व्हॅल्यू ज्यावेळेस आपण 21 पुट करूया त्यावेळेस आपल्याला काय मिळणार आहे, T11 इज इक्वल टू a प्लस 11 आहे, 11 आहे त्यामुळे इथे 11 मायनस 1 म्हणजे 10 असणार आहे, a प्लस 10d. आणि T21 इज इक्वल टू a प्लस 20d. T11 आहे 16, 11 टर्म आहे 16 आणि 21st टर्म आहे 29. तर यालाच आपण असं इक्वेशनच्या फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो, किंवा इथे जर कन्फ्युजन होत असेल तर असं नका लिहू. सो T11 इज इक्वल टू दिस, T21 इज इक्वल टू दिस, बट गिवन याला आपण बोलूया 1. फ्रॉम 1 वी कॅन राईट T11 दॅट इज 16, म्हणून a प्लस 10d इज इक्वल टू 16. त्याच पद्धतीने a प्लस 20d इज इक्वल टू 29. ओके, इथे जर तुम्ही बघितलं हे दोन झाले इक्वेशन, सायमल्टेनियस इक्वेशन ए आणि डी मधले हे दोन इक्वेशन आपण सॉल्व्ह करू शकतो. इक्वेशन आपण कसं सॉल्व्ह करणार, इथे जर बघितलं आपण या दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन केली, सबट्रॅक्शन केल्यानंतर ए आणि ए टर्म कॅन्सल होणार, म्हणजे आपल्याला फक्त डीच्या फॉर्ममध्ये इक्वेशन मिळणार आहे. त्यावरून आपण डीची व्हॅल्यू इझिली फाइंड करू शकतो. सो याला बोलूया आपण 2, 3. इक्वेशन 3 मायनस 2 करूया. इक्वेशन 3 मायनस 2 इम्प्लाइज a प्लस 20d इज इक्वल टू 29 आणि a प्लस 10d इज इक्वल टू 60. यांची आपण सबट्रॅक्शन करू त्यावेळेस आपल्याला मिळेल 10d इज इक्वल टू दिस इज 13 अँड हेन्स d इज इक्वल टू 13/10. कॉमन डिफरन्स पण आपल्याला मिळाला. हा 13/10 असंच ठेवूया, 1.3 करण्याची गरज नाही आहे. सो d इज इक्वल टू 13/10. त्यानंतर d ची व्हॅल्यू मिळाली तर आपल्याला a ची व्हॅल्यू पाहिजे असणार आहे, त्यामुळे कोणते इक्वेशन आपण यूज करू शकतो,
फ्रॉम 2 a is equal to 16 minus 10d. So 16 minus 10 into d, 10 कॅन्सल होणार, 16 minus 13 म्हणजे 3, त्यामुळे a ची व्हॅल्यू मिळाली 3. AP साठी फर्स्ट टर्म माहीत झाला, कॉमन डिफरन्स माहीत झाला. आता आपण पूर्ण AP फाइंड करू शकतो. इनफॅक्ट आपल्याला AP फाइंड करण्याची किंवा सिक्वेन्स कोणता आहे तो फाइंड करण्याची गरज नाही, आपल्याला फक्त टर्म विचारलेले आहेत 41st टर्म. त्यामुळे आपण असं लिहू शकतो, सिन्स Tn is equal to a plus n minus 1 into d and therefore T41, n ची व्हॅल्यू 41 असेल त्यावेळेस हा फॉर्म्युला आपण कसा लिहिणार, a plus 40d, 41 minus 1 that is a plus 40d. यामध्ये आपण व्हॅल्यूज पुट करणार, a is 3, 40 into d is 13 by 10, so 3 plus 52, so 52 plus 3 55. म्हणजे दिलेल्या AP साठी 41st टर्म असणार आहे 55. therefore 41st term of the AP is 55. Question number 8. 11, 8, 5, 2 dash 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 is an AP. In this AP which term is number 1 minus 151. एक AP दिलेला, एक सिक्वेन्स दिलेला आहे, तर या AP मध्ये which term is number minus 151, कोणती टर्म minus 151 असणार आहे. कोणती टर्म म्हणजे काय, आपल्याला इथे n ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, म्हणजे minus 151 ची पोझिशन कुठे असणार आहे AP मध्ये ते आपल्याला फाइंड करायचं आहे. सो गिवन AP 11, 8, 5, 2 डॅश डॅश डॅश. इथे जर तुम्ही बघितलं नंबर्स कमी होत आहे, डिक्रीजिंग AP आहे, म्हणजे इथे कॉमन डिफरन्स निगेटिव्ह येणार आहे. सो फॉर दिस AP फर्स्ट टर्म म्हणजे फर्स्ट पोझिशनला कोणता नंबर आहे 11, सो a ची व्हॅल्यू झाली 11. त्यानंतर कॉमन डिफरन्स कोणत्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्ममध्ये असणार डिफरन्स AP आहे असं मेन्शन केलं आहे, त्यामुळे हा डिफरन्स प्रत्येक ठिकाणी सारखाच असणार आहे, त्यामुळे तुम्ही कोणतेही दोन टर्म कन्सिडर करू शकता. सो आपण घेऊया 2 minus 5 किंवा 5 minus 8 -3 -3. बघितलं कॉमन डिफरन्स आला निगेटिव्ह, कारण डिक्रीजिंग AP आहे. सो d इज इक्वल टू -3. कोणती टर्म -151 हे विचारलं आहे, त्यामुळे आपल्याला इथे फॉर्म्युला यूज करायचा nth टर्मचा, Tn इज इक्वल टू a प्लस n minus 1 into d. तर आपल्याला विचारलेलं आहे, Tn दिलेली आहे -151 अँड देअरफॉर -151 इज इक्वल टू a 11 प्लस n minus 1 into d, d is -3. इथे आपल्याला n ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. 11 minus 3n plus 3 minus 151. -151 is equal to 14 minus 3n is equal to -151 minus 14 and therefore -3n इज इक्वल टू, यांची जर ॲडिशन केली तर ती आहे ना 165 मायनस, अँड देअरफॉर n इज इक्वल टू -165 अपॉन -3, हॅन्स n इज इक्वल टू, यांची जर डिव्हिजन आपण केली तर तो नंबर असणार किंवा डिव्हिजन असणार आहे 55. याचा अर्थ काय, 55th टर्म जे आहे ती -151 असणार आहे, त्यामुळे एंडला तुम्ही लिहू शकता देअरफॉर 55th term of given AP is -151. Question number 9. In the natural numbers from 10 to 250, how many are divisible by 5? आता या टाइपचे क्वेश्चन आपण सॉल्व केलेला, त्यामध्ये आपण बघितलं 3 डिजिट नॅचरल नंबर डिव्हिजिबल बाय 5 किती असणार ते आपण फाइंड केलेला. त्याच टाइपचा हा क्वेश्चन आहे. इथे आपल्या नंबर्स मेन्शन केले 10 to 250. या नंबर्समध्ये हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय 4, 4नी किती नंबर्स डिव्हिजिबल आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. सो गिवन नॅचरल नंबर्स 10 to 50, 10 to 250. आता याच्यामध्ये डिव्हिजिबल बाय 4 नंबर कोणते असणार आहे, नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 4 कोणते असणार आहे, 10 पासून स्टार्ट करायचं आहे. 10 इज डिव्हिजिबल बाय 4, 9, 11, 9, 12. सो फर्स्ट नंबर असणार आहे 12. त्यानंतर नेक्स्ट नंबर कोणता असणार आहे 13, 14, 15, 16. त्यानंतर नेक्स्ट नंबर असणार आहे 20. आता बघा इथे बेसिकली जेव्हा डिव्हिजिबल बाय 4 डिव्हिजिबल बाय 5 असा नंबर असतो त्या केसमध्ये प्रत्येक वेळेस कॉमन डिफरन्स त्यात तोच नंबर असणार आहे. डिव्हिजिबल बाय 4 म्हणजे काय 4च्या मल्टिपलमध्ये असणार आहे, म्हणजे 12 असणार आहे, 16 असणार आहे, 20 असणार आहे. त्यामुळे हा दोघांचा डिफरन्स जो आहे तो डिफरन्स कॉमन डिफरन्स नेहमी तोच नंबर की ज्या नंबरने आपल्याला डिवाइड करायचा तोच नंबर इथे मिळणार आहे. सो इथे कॉमन डिफरन्स येणार आहे 4, इथे कॉमन डिफरन्स येणार आहे 4, किंवा नंबर सुद्धा मेन्शन करताना आपण ते 4च्या मल्टिपलमध्ये किंवा 4च्या डिफरन्सने आपण ते नंबर लिहू शकतो.
सो नेक्स्ट नंबर असणार आहे 24 डॅश डॅश डॅश. लास्ट नंबर आहे 250. 250 इज डिव्हिजिबल बाय 4 नाही. 250 डिव्हिजिबल नाही 4नी. त्यानंतर 250च्या आधी आहे 249 नो. 248. 248 इज डिव्हिजिबल बाय 4. त्यामुळे लास्ट नंबर कोणता असणार आहे 248. इम्पॉर्टंट काय फर्स्ट नंबर कोणता लास्ट नंबर कोणता. ओके. नाव दिस सिक्वेन्स इज अन AP. AP आहे. रिझन काय कॉमन डिफरन्स इज इक्वल टू 16 minus 12 that is equal to 20 minus 16 that is equal to 24 minus 20 that is equal to 4. कॉमन डिफरन्स सारखा आहे प्रत्येक ठिकाणी अँड therefore D is equal to 4. आणि फर्स्ट टर्म आहे A किती असणार आहे 12. ओके. सिक्वेन्ससाठी आपल्याला A आणि D ची व्हॅल्यू मिळाली. आता हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय 4 यासाठी आपल्याला इथे n ची व्हॅल्यू फाइंड करायची. n ची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणजे आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा TN. TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. या सिक्वेन्ससाठी किंवा या APसाठी लास्ट टर्म आहे 248. तर ही लास्ट टर्म किती नंबरला असेल तो नंबर म्हणजे इथे टोटल किती टर्म्स आहे हे असणार आहे बरोबर. त्यामुळे ते TN ची व्हॅल्यू आपण घेऊया 248. 248 हे समजलं ना आपण. TN 248च का घेतलं लास्ट नंबर का घेतला कारण सपोज असे नंबर आहे 1 2 3 4 5 असे नंबर्स आहे. तर हा जो लास्ट नंबर आहे हा लास्ट नंबर 5th पोझिशनला आहे करेक्ट. म्हणजे 1 2 3 4 5 टोटल टर्म्स किती झाले इथे 5 टर्म्स झाले. आपल्याला टोटल टर्म्स इथे फाइंड करायचे आहे. म्हणजे ही लास्ट नंबर जो आहे लास्ट नंबरची काय पोझिशन आहे ती व्हॅल्यू आपल्याला मिळाली. तर ती व्हॅल्यू म्हणजे टोटल नंबर ऑफ टर्म्स इथे असणार आहे. त्यामुळे आपण TN ची व्हॅल्यू घेतली 248 इज इक्वल टू A इज 12 प्लस N मायनस 1 इंटू D इज 4. 12 प्लस 4N मायनस 4 8 प्लस 4N इज इक्वल टू 248. तिन्ही नंबर्सला आपण 4ने डिवाइड करू शकतो सिम्प्लिफिकेशनसाठी प्लस N अँड हेन्स N इज इक्वल टू 62 मायनस 2 दॅट इज 60. म्हणजे टोटल नंबर ऑफ टर्म्स किंवा टोटल नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 4 आर 60. टोटल किती नंबर्स आहे 60. लास्ट क्वेश्चन नंबर 10. इन एन AP 17 टर्म इज 7 मोर दॅन इट्स 10 टर्म. AP आहे त्या APसाठी 17 टर्म ही 10 टर्मपेक्षा 7ने जास्त आहे 7ने मोर आहे. सो फाइंड द कॉमन डिफरन्स. तर त्यासाठी आपल्याला कॉमन डिफरन्स म्हणजे स्मॉल डी ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. क्वेश्चन क्लिअर आहे. व्हॉट इज गिवन 17 टर्म आपण शो करणार T17 बरोबर. सो 17 टर्म इज 7 मोर दॅन म्हणजे प्लस इट्स 10 टर्म. 10 टर्ममध्ये ज्यावेळेस आपण 7 ॲड करू त्यावेळेस आपल्याला मिळणार आहे 17 टर्म. दिस इज गिवन कंडिशन. आपल्याला फाइंड करायची D ची व्हॅल्यू. मग आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करणार TNचा फॉर्म्युलाचा यूज इथे आपल्याला करावा लागणार आहे. सो त्यासाठी सगळ्यात आधी आपण घेऊया TN. सिन्स वी नो TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. इथे या ठिकाणी आपल्याला हे सुद्धा मेन्शन करावं लागणार आहे. A इज इक्वल टू फर्स्ट टर्म अँड D इज इक्वल टू कॉमन डिफरन्स फॉर गिवन AP. ओके. अँड देअरफॉर व्हेन N इज इक्वल टू 17 त्यावेळेस आपण लिहू शकतो T17 इज इक्वल टू A प्लस 16D. आणि ज्यावेळेस N इज इक्वल टू 10 असेल त्यावेळेस आपण लिहिणार T10 इज इक्वल टू A प्लस 9D. हा नंबर नेहमी या नंबरपेक्षा 1नी कमी असतो. आता याचा यूज करणार आपण दिलेल्या कंडिशनमध्ये. सो पुटिंग व्हॅल्यूज फ्रॉम 2 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये आपण या व्हॅल्यू पुट करणार अँड देअरफॉर T17 म्हणजे A प्लस 16D इज इक्वल टू 7 प्लस T10 म्हणजे A प्लस 9D. ओके. आता आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं. इथे जर तुम्ही बघितलं लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड दोन्ही साईडला A आहे त्यामुळे A आपण कॅन्सल करणार. 16D हा 9D आपण लेफ्ट साईडला शिफ्ट करू. मायनस 9D इज इक्वल टू 7 अँड देअरफॉर 7D इज इक्वल टू 7 अँड हेन्स D इज इक्वल टू 1. आपल्याला D चीच व्हॅल्यू फाइंड करायची होती. देअरफॉर कॉमन डिफरन्स फॉर गिवन AP इज 1.